संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असलेले संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावरती बीडच्या कारागृहामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली। माहितीनुसार महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याचं बोललं जातं। खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून वाल्मिक आणि घुलेवरती हा हल्ला झाल्याचं बोललं जाते। मारहाण करणारे बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते तर मोक्का अंतर्गत कारवाईमधील आरोपी अक्षय आठवले असल्याचं समजलं। त्यातला महादेव गीते हा परळीचा असून शशिकांत उर्फ बबन गीते याचा तो भाऊ। 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या घटनेला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले। त्यानंतर बबन गीते फरार आहे, तर महादेव गीते हा बीड जिल्हा कारागृहामध्ये असून तो बबन गीतेचा राईट हँड मानला जातो। मात्र महादेव गीते याने या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेऊन त्यानं आरोप केला की आपल्याला यानं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा दावा महादेव गीतेनं केला। तेव्हापासूनच महादेव गीते याच्या डोक्यात वाल्मिक कराडविषयीचा राग होता। आज याच रागातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान या मारहाणीनंतर महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्या सोबत आणखी 2 जणांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं। यावेळी कारागृहात रवानगी करताना महादेव गीते आणि आरोपींनी गंभीर आरोप केला की वाल्मिकच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आणि आता आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलंय। हवं तर तुम्ही सीसीटीव्ही पहा, जेलर आणि बाबा सगळेच मिळालेले आहे असाही आरोप यावेळी गीते आणि आठवले यांनी केला। आता या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल।